नमस्कार MPSCच्या मित्रांनो. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, भारतीय अर्थव्यवस्था. परीक्षेसाठी हा विषय किती महत्त्वाचा आहे हे वेगळं सांगायला नको. चला तर मग सुरुवात करूया. हे चित्र पाहिल्यावर मनात अनेक प्रश्न येतात नाही का? एकीकडे उंच इमारती, दुसरीकडे झोपडपट्टी. पण या सगळ्याचा अर्थ काय? मुळात अर्थव्यवस्था म्हणजे तरी काय? चला याच प्रश्नापासून सुरुवात करूया. हा विषय आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण या 5 महत्त्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहोत. एक एक करून सगळ्या संकल्पना स्पष्ट करत पुढे जाऊया. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. इथं आपण अर्थशास्त्राच्या अगदी मुळाशी जाणार आहोत, त्याच्या बेसिक संकल्पना समजून घेणार आहोत. तर अर्थशास्त्र म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या गरजा खूप आहेत, पण साधनं कमी आहेत. मग या कमी साधनांचा वापर करून जास्तीत जास्त गरजा कशा पूर्ण करायचा याचाच अभ्यास म्हणजे अर्थशास्त्र. आणि हो, हे नाव लक्षात ठेवा, ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक म्हणतात. परीक्षेसाठी हे नाव खूप महत्त्वाचं आहे. आता अर्थशास्त्र म्हणजे काय हे तर कळालं, पण जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये हे सगळं चालतं कसं? त्यांच्या अर्थव्यवस्था कशा काम करतात? चला ते पाहूया. हे बघा, या तक्त्यामध्ये 3 मुख्य प्रकारच्या अर्थव्यवस्थांची तुलना केली आहे: भांडवलशाही, समाजवाद आणि मिश्र. बघायला जरी थोडं किचकट वाटत असलं तरी आपण एक एक करून सोपं करून समजून घेऊ. सगळ्यात आधी बघूया भांडवलशाही. इथे सगळा खेळ खाजगी मालकीचा आणि नफ्याचा असतो. म्हणजे काय तर सगळं काही प्रायव्हेट कंपन्यांच्या हातात असतं आणि त्यांचा मुख्य उद्देश असतो नफा कमावणे. अमेरिका, जपान ही याची सगळ्यात मोठी उदाहरणं आहेत. आता याच्या अगदी उलटं म्हणजे समाजवाद. इथे खाजगी नफ्याला काहीच महत्त्व नाही. सगळं नियंत्रण सरकारचं असतं. उद्देश असतो सामाजिक कल्याण आणि समानता. जुना सोव्हिएत युनियन किंवा चीन या प्रकारात मोडतात. आणि मग येते आपली अर्थव्यवस्था, भारताची. ती आहे मिश्र अर्थव्यवस्था. म्हणजे काय तर इथे भांडवलशाही आणि समाजवाद या दोन्हींचा मिलाप आहे. खाजगी कंपन्या पण आहेत आणि सरकारी उद्योग पण आहेत. सरकारचं नियंत्रणही आहे. MPSCसाठी ही संकल्पना समजून घेणं फार गरजेचं आहे. बरं, अर्थव्यवस्थेचा प्रकार कुठलाही असो, तिचं काम काही भागांमध्ये म्हणजे सेक्टर्समध्ये विभागलेलं असतं. चला आता या 5 महत्त्वाच्या क्षेत्रांवर एक नजर टाकूया. हे 5 स्तर लक्षात ठेवणं सोपं आहे. बघा, पहिला प्राथमिक म्हणजे जे थेट निसर्गातून मिळतं, शेती, खाणकाम. दुसरं द्वितीयक म्हणजे प्राथमिक क्षेत्रातल्या कच्च्या मालावर प्रक्रिया करणं, कारखाने, बांधकाम. तिसरं तृतीयक, ज्याला आपण सेवा क्षेत्र म्हणतो, बँक, व्यापार, IT. चौथं चतुर्थक, हे आहे ज्ञानावर आधारित, संशोधन, विकास. आणि 5वं पंचक म्हणजे एकदम टॉप लेव्हलचे निर्णय घेणारे लोक, जसे की सरकार किंवा मोठ्या कंपन्यांचे CEO. ठीक आहे, आपण अर्थव्यवस्था आणि तिची क्षेत्र समजून घेतली. पण देशाची अर्थव्यवस्था चांगली आहे की वाईट हे कसं ठरवायचं? ते मोजायचं कसं? चला आता हेच जाणून घेऊया. GDP हा शब्द आपण खूप वेळा ऐकतो, बरोबर? GDP म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. सोप्या भाषेत एका वर्षात देशाच्या हद्दीत बनवलेल्या सगळ्या वस्तू आणि सेवांची एकूण किंमत. देशाची आर्थिक ताकद मोजण्याचा हा सगळ्यात सामान्य मार्ग आहे. पण GDPमध्ये एक गोष्ट मोजली जात नाही. ती म्हणजे वस्तू बनवताना ज्या मशीन वापरल्या जातात त्यांची झीज होते, रस्ते खराब होतात. याला म्हणतात घसारा किंवा डिप्रिसिएशन. जेव्हा आपण GDPमधून हा घसारा वजा करतो तेव्हा आपल्याला मिळतो NDP म्हणजे नेट डोमेस्टिक प्रॉडक्ट. आणि हे मापन जास्त अचूक मानलं जातं. म्हणून हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा आहे. NDP म्हणजे GDP वजा घसारा. अगदी सोपं आहे, पण परीक्षेसाठी अत्यंत आवश्यक. चला तुमची परीक्षा घेऊया. एक छोटासा प्रश्न. जर एका देशाचा GDP 500 कोटी रुपये आहे आणि घसारा 20 कोटी रुपये आहे, तर NDP किती असेल? थोडा विचार करा आणि पटकन आपलं उत्तर खाली कमेंट्समध्ये लिहा. आपल्या भारतात हे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचं काम कोण करतं? तर हे महत्त्वाचं काम प्रामुख्याने करतं केंद्रीय सांख्यिकी कार्यालय म्हणजेच CSO. 1949 साली एक राष्ट्रीय उत्पन्न समिती नेमली होती. त्यांच्याच शिफारशीनुसार CSOची स्थापना झाली आणि त्यांना डेटा गोळा करायला मदत करते राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय म्हणजेच NSSO. ही नावं आणि त्यांची कामं लक्षात ठेवा.
आतापर्यंत आपण ज्या संकल्पना शिकलो त्या आता आपल्या भारताच्या संदर्भात लागू करून पाहूया. स्वातंत्र्यापासून आजपर्यंत भारताच्या अर्थव्यवस्थेचा प्रवास कसा राहिला आहे ते थोडक्यात बघूया. स्वातंत्र्यानंतर म्हणजे साधारण 1950 ते 1980 पर्यंत भारताच्या अर्थव्यवस्थेचा वेग खूप कमी होता. GDP वाढीचा दर फक्त 3.5% होता. त्याला हिंदू विकास दर असंही म्हटलं जायचं. याचं एक मोठं कारण म्हणजे जसं या चित्रात दिसतंय, देशाची प्रचंड वेगाने वाढणारी लोकसंख्या. अर्थव्यवस्थेवर याचा खूप ताण येत होता. आपण आधीच पाहिलं की भारत एक मिश्र अर्थव्यवस्था आहे. इथे सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र दोन्ही एकत्र काम करतात. सार्वजनिक क्षेत्राचा उद्देश असतो समाज कल्याण, जसं की BSNL, तर खाजगी क्षेत्राचा उद्देश असतो नफा कमावणे, जसं की जिओ. सरकार या दोघांमध्ये ताळमेळ साधण्याचा प्रयत्न करतं. पण भारतासमोर एक मोठं आव्हान आहे, ते म्हणजे आर्थिक विषमता, म्हणजे श्रीमंत आणि गरीब यांच्यातली दरी. हे मोजण्यासाठी लॉरेन्स वक्र वापरतात. ही जी वक्ररेषा आहे ती सरळ रेषेपासून जेवढी दूर जाईल तेवढी विषमता जास्त, आणि ही विषमता आकड्यांमध्ये मोजण्यासाठी गिनी गुणांक वापरला जातो. बरं, आपण बऱ्यापैकी माहिती घेतली आहे. आता वेळ आहे उजळणीची. परीक्षेच्या शेवटच्या क्षणी काय लक्षात ठेवायचं ते मुद्दे आपण आता पटापट बघूया. चला, रॅपिड फायर रिव्ह्यू. GDP, देशातल्या वस्तू आणि सेवांचं एकूण मूल्य. NDP, GDP मधून घसारा वजा. मिश्र अर्थव्यवस्था, सरकारी आणि खाजगी दोन्ही एकत्र. प्राथमिक क्षेत्र, थेट निसर्गावर अवलंबून. आणि CSO, भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजणारी मुख्य संस्था. हे मुद्दे तोंड पाठ हवेत. तर मित्रांनो, इथेच भारतीय अर्थव्यवस्थेच्या मूलभूत संकल्पनांवरील आपला आजचं सत्र संपत आहे. मला आशा आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. जर हे सत्र आवडलं असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा कोणता विषय घ्यायचा हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत अभ्यास करत रहा.